हॅलो. तर आता आम्ही रिव्हर राफ्टिंग करून आलो, नंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता वाजलेत 2 वाजलेत आणि आम्ही निळकंठ तरी प्लेस आहे तिकडे चाललो आहे. तर दाखवतो तुम्हाला. तर सगळ्यांनी हँडग्लोव्ज वगैरे, कानाची टोपी, जॅकेट वगैरे घेतले आणि मी नाही घेतले. मला वाटत नाही थंडी लागेल. शानेगिरीत नाही घेतले. आता बघू संध्याकाळी थंडीने वाट लागते की नाही. हॅलो. तर आता आम्ही तपोवनला होतो, इथून आम्ही निळकंठला चाललो आहे. ते इथून 32 किलोमीटर आहे. तरी वाटते 1.5 तास तर लागेल जायला. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो निळकंठ कसं काय तिकडचा एरिया. आता इथं आम्ही गाडीतून चाललो आहे. तर आता आम्ही इथे निळकंठला पोहोचलो आहे आणि इथे कार घेऊन आलो. तो कार पार्किंग इथे पर्सनल प्रायव्हेट आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट पार्किंगचे 150 रुपीज घेतात ते, आणि ते नसेल तर इथे प्रसाद घ्यायला लागतो. तर काय असेल यांची सिस्टम. सगळीकडेच आर्ग्युमेंट्स करून काय होणार आहे. तर त्यांचं काय असेल आपल्याला काय पूर्ण माहीत नाही, त्याबद्दल काय बोलून उपयोग नाही. जे बोलत आहेत तसं करायचं. इथे प्रसाद घेतलेला दिदीनी, माकड घेऊन गेलाय प्रसाद, खाऊ दे. दिदी परत एकदा ओरड ना, व्हिडिओ चालू नव्हती. परत एकदा ओरड ना. खा बाबा खा, खा, टाकू नको.
प्रकृते स्वभावा करोमि अद्यात्। मुझे बड़ी प्रसन्नता है। भुज केंद्र सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। फलपाता ॐ जय गंगे माता। चंद्र से ज्योत तुम्हारी जल निर्मल आता। ओ शरण पड़े जो तेरे शरण पड़े जो तेरे सो नर तर जाता। ओम जय गंगे माता। एक ही बार जो तेरी शरणागति आता। ओ मैया शरणागति आता। यम के दास मिटा। आरती मात तुम्हारी जो जन नित गाता। ओ मैया प्रेम सहित गाता। दास वही है गंगे माता। मैया जय गंगे माता। जो नर तुमको जा वनवांछित फल पाता। ओम जय गंगे माता। जय गंगे माता। जय गंगे। तुम्हें ये डिझर्ट बघू अगं ये नाही असं का वाटलं तुला? वहाँ बैठना होगा बाद में टेबल शिफ्ट नहीं होगी। जहाँ भी बैठना होगा ना ये जगह बैठना बाद में टेबल शिफ्ट नहीं हॅलो, तर आता आम्ही आलो आहे फ्रीडम्स कॅफेला इथे एक्सप्लोर करायला.
आणि आता इथे फिरलो तर निलखंडला गेलो आणि परमात्म निकेतन त्या आश्रम तिथे आरती होती तिकडे गेलो, ते तुम्हाला दाखवलं आहे मगाशी. तर आता इथे फ्रीडम्स कॅफेला आलो आहे, रिकमेंडेड बाय म्हणजे भरपूर जणांनी रिकमेंड केलं होतं. मग आता इथे बघतोय काय कसं आहे आणि तुम्हाला सांगतो. आणि जर का तुम्ही इकडे टॅक्सी वगैरे हायर करत असाल तर तुम्ही पूर्ण तुमचं बजेट वगैरे तुम्हाला किती पैसे सांगितलेत ते आधी ठरवून घ्या. सगळं 2-4 वेळा विचारा. आमच्यासोबत थोडं 19-20 झालं आहे, सर्व सांगत नाही काय झालं आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की टॅक्सी वगैरे करताना विचारून घ्या की बाबा किती एवढेच पैसे आहेत ना. कारण की आम्हाला जेवढे बोलले त्यापेक्षा जास्त घेतले गेलेत आमच्याकडून आणि आम्हाला जास्त वेळ त्यांच्याशी बोलून काय करणार होतं. आम्ही जास्त आमचाच वेळ वाया होता म्हणून आम्ही ते देऊन टाकले. पण म्हणून तुम्हाला अगोदरच सांगतो की ते कन्फर्म करून घ्या की किती फिरवणार आहेत किंवा कुठे नेणार आहेत आणि किती वेळ फिरवणार आहेत किंवा टायमिंग पण त्यांचं असतं, किती पैसे घेणार आहेत हे पूर्ण कन्फर्म करून घ्या. आता आम्ही सूप आणि नाचोस मागवलेत. मी आता मला लागले भूक, मी फक्त खाईन आणि रिव्ह्यू शेवटी दिला तर देईन, तर तुम्हाला दाखवेन काय कसं आहे. मला माहिती नॉलेजच नाही आहे. तर हा होता फ्रीडम्स कॅफे. खूप जणांनी रिकमेंड केला होता. ते जे काही खाल्लं तुम्हाला दाखवलं मी, फक्त काय बोललं ना त्याच्यावरती. आता सांगतो तुम्हाला की इकडे येण्याची गरज नाही आहे, कारण की मला तर हे ओव्हररेटेड वाटलं आणि वर्थ नव्हतं. मला तर काहीच नाही आवडलं. मेन म्हणजे मला फक्त ऑमलेट आवडलं, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. इथलं फक्त मला ऑमलेट आवडलं, बाकी सगळं काय नाही. आणि सर्व्हिस पण बरोबर नाही. ते सगळे उद्धट बोलतात वगैरे काय, जसं काय आता कसं त्यांची हाईप झालं आहे ना, मग ते कसंही बोलतात, जसं आपल्याकडे बोलतात तसं काय पोलाइटली कोण एवढं काय नव्हतं. त्यामुळे मला तर नाही आवडलं आहे. तर मी नाही रिकमेंड करणार तुम्हाला फ्रीडम्स कॅफे. हॅलो. तर आता मगाशी त्या कॅफेमध्ये गेलो तर रिव्ह्यू तुम्हाला सांगितलाच, त्यामुळे काही इच्छाच नव्हती आणि वैताग आला होता फिरून. असं होत होतं कधी जाते रूमवरती. तर इथे आता ऑन द वे बिटल्स कॅफे होता, तर बोललो बघूया तिकडे जाऊन काय चांगलं काय असेल तर बघू म्हटलं. तर काय ते मागवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. ॲपल हा त्याच्या खाली पाय कुठं, त्याच्या खाली पाय बिस्किटचा चुरा. हॅलो. तर हे बिटल्स कॅफेला आलो होतो. जे पण खाल्लं तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला सांगतो की जे थाय करी विथ राईस होतं ते चांगलं होतं, म्हणजे खाण्यासारखं होतं. ती करी होती ती कोकोनट करी होती, म्हणजे तुम्हाला म्हणजे कोकणातल्या लोकांना तर नक्कीच आवडेल. आणि चीज केक खाल्ला तो पण ठीक, चीज केक नव्हता चांगला, मुंबईला भेटतो तसा नव्हता. आणि काय खाल्लं ते डिझर्ट होतं कोणतं, ॲपल काहीतरी डिझर्ट होतं, मला नाव नाही माहिती, विसरलो. ते पण चांगलं, ते मस्त होतं, ते घेऊ शकता. आणि अजून काय खाल्लं, काय जे पण काय खाल्लं ते चांगलं होतं. बाकीचं विसरलो मी काय खाल्लं, ते नाव विसरलो, पण चांगलं होतं. चल तर आजसाठी आता फक्त आम्ही रूममध्ये जाऊ आणि बस झोपायची बात आहे. बाकी ब्लॉग आवडला इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि उद्या आम्ही जाणार आहे इथून मसुरीला, तर ते तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल ते. तर हा ब्लॉग इथेच एंड होईल, म्हणजे इथेच होईल काय करतो इथेच एंड. थँक्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. हां, तुम्हाला ब्लॉग एंड केला होता पण परत चालू केला हेच सांगायसाठी की सकाळी जो पण शांतपणा केला होता की विंटर वेअर काय घेऊन आलो नव्हतो, तर असं करू नका. आता माझी जिरली आहे. तुम्ही पण असं बाहेर पडलात तर विंटर वेअर असेल तर घेऊन म्हणजे कॅरी करा, नंतर थंडी लागते.